मोहिली संघाचे कर्णधार रुपेश जाधव यांच्या वतीने विकेट हॅट्रिक करता 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे बिपिन गायकर यांच्याकरिता। यावेळेस मात्र काय घडलंय, फटका बसलाय, बिपिन गायकर स्वतः चेंडू खाली, विकेटचं पतन, फलंदाज बाद। डॉट बॉल, पहिला चेंडू डॉट बॉल आणि त्याच्यानंतर विकेट। एक धाव म्हणजेच एकूण एकंदर एक धाव एक फलंदाज बाद अशी स्थिती आपण पाहतोय आई दुधेश्वरी स्पोर्ट कोल्ह्याचा पाडा या संघाची। गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय, सामन्याला सुरुवात होईल। पुढचा चेंडू, इथून मात्र व्हाईट बॉलचा इशारा, अवंतर एक धाव, एका धावेच्या मदतीने धाव फलक पुढे सरकते, धावसंख्या जाऊन पोहोचते, धावसंख्या आहे 2 या अंकावरती आपण पाहतोय। दरम्यान शुभेच्छा आलेल्या आहेत अनिकेत शेलार शो करिता, स्वप्नील शेलार फार्म हाऊस 6500 फार्म हाऊस पुंडास यांच्या वतीने खूप खूप धन्यवाद। यावेळेस मात्र ठोकला गेलाय षटकार, मिळतील 6 धावा। समालोचन कक्षाला सुद्धा त्यांनी स्पेशल शुभेच्छा दिलेल्या आहेत। स्वप्नील शेलार 6500 पुंडास यांनी खूप खूप धन्यवाद, आपलं हार्दिक स्वागत आहे। कृपया चेंडूची पूर्तता करा आणि पद्मन गुरव यांना विनंती आहे, आपली ड्रायव्हिंग ग्लास कृपया चमकते ती कृपया खाली करा। गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती, धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती एकूण एकंदर 8 या अंकावर आपण पाहतोय। बिपिन गायकर यांच्या चेंडूचा पुन्हा एकदा भन्नाट वेग, काय घडलंय, इट्स अ व्हाईट बॉल। दिशा आणि नियंत्रण या दोनही गोष्टींचा संगम नाहीये, त्या कारणास्तव इथून मात्र वाईट चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळते। अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे याची नोंद घ्या, तुमच्या मागणीला मान्यता देऊन हा सामना सुद्धा आम्ही 4 षटकांचा खेळलाय, तर कृपया विनंती असावी, कृपया घाई करा, स्पीडअप करा। पुन्हा एकदा वाईट चेंडूची हाताळणी, रस्ता खुला भेटला की गाडी मात्र वेगानेच जाते आणि ते दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय या दिल्ली एक्सप्रेस वे वरती। काय घडलंय, तर बेल स्ट्रिप झाल्यात, फलंदाज बाद, विकेटचं पतन। नवीन फलंदाज आलाय, फलंदाजी करण्याकरता आपण पाहतोय, नाव आहे रोहन। धावसंख्या जाऊन पोहोचतीये फलकावरती 9 या अंकावर। बिपिन गायकरचा पुढचा चेंडू टॅप केला गेलाय, सुरेख दर्जाचं क्षेत्ररक्षण। अगदीच जर पाहिलं तर जसा वाघ एखाद्या शिकारीवरती झपटतो त्याचप्रमाणे बिपिन गायकर सुद्धा झेपावतोय चेंडूवरती। वळूया आपण सामन्याकडे, धावा आहेत फलकावरती 9 धावा, पुढचा चेंडू
यावेळेस मात्र फटका चांगला आहे. काय घडतंय, काय घडतंय? इन वॅकंट एरियामध्ये चेंडू निघून चाललाय, पण चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडीशी गती कमी झाली. क्षेत्ररक्षकांना संधी मिळाली आणि तत्पूर्वी धावा जोडल्या गेल्या. दोन धावांच्या मदतीने 11 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. दरम्यान आपल्यामध्ये ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तिमत्व सन्माननीय शांतारामजी सुतार आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. माईची शॉल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे. सन्माननीय शांतारामजी सुतार यांना. आदरणीय व्यक्तिमत्व, ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्व आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय तर सल्ला मसलत सुरू आहे. धावा आहेत फलकावरती 11 रन्स ऑन द बोर्ड. तुमचा 12वा प्रतिनिधी मैदानाच्या आतमधून कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहे, त्याच्यामुळे जी काही धावसंख्या आहे ती योग्य रीतीने अंकित केली गेलेली आहे आणि तुमचे 12व्या प्रतिनिधी सुद्धा लक्ष असणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. चला स्पीडअप. धावसंख्या 11 आहे. पहिला चेंडू 1 धाव, त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर विकेट, वाईट, षटकार, वाईट, विकेट, डॉट आणि 2 धावा असं षटकाचं समीकरण आहे. सागर गायकर यांच्या वतीने देपोली संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, पण योग्य लांबी गाठता आलेली नाहीये. झेल पकडला जाईल. फलंदाज बाद. विकेटचं पतन. कृपया धावत चला प्लीज. अजूनही आपल्याला 2 सामने खेळवायचे, त्याच्याकडे लक्ष द्या. वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. अन्वे एंटरप्राइजेस हा संघ आजच्या दिवसातील फायनल करता जरूर क्वालिफाय झालेला आहे. चालू सामन्यातील कोणता संघ विजेता होईल हे मात्र पाहणं तितकंच महत्त्वाचं राहील. थँक्यू सो मच. वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे. काय झालंय तर चेंडू थेट आदळलाय तो यष्ट्यांवरती. सुनील पाटील यांच्या चेहऱ्यावरचं मात्र हास्य जे आहे ते थांबण्यास तयार नाहीये. आज खुश आहेत, भरपूर खुश आहेत, पण सुमार दर्जाचं यष्टीरक्षक जे अपेक्षित आहे ते अपेक्षित पाहायला मिळत नाहीये. विश्वगड संघाचे कोणी प्रतिनिधी उपस्थित असतील आयोजकांशी संपर्क साधा. वळूया आपण सामन्याकडे. धावा आहेत फलकावरती 11 रन्स ऑन द बोर्ड. वेग चांगला. पुन्हा एकदा यष्ट्यांचा वेध घेतोय फलंदाज बाद. दुसरी विकेट हॅट्रिक आपण पाहतोय अक्षय याच्या नावावरती. क्या बात आहे. लाजवाब, दर्जेदार कामगिरी. आणि या जुन्या काळच्या क्रिकेटच्या इतिहासाच्या परंपरेमध्ये जर आपण पाहिलं की जेव्हा या हिवाळी सत्रामध्ये क्रिकेट खेळलं जायचं, जेव्हा लगातार 3 फलंदाज जेव्हा बाद व्हायचे
तेव्हा एक हॅट दिली जायची, ती मानाची हॅट असायची. त्याच्यामुळेच लगातार 3 चेंडूवरती 3 फलंदाज जेव्हा बाद होतात तेव्हा मात्र हॅट्रिकची उद्घोषणा केली जाते. यावेळेस मात्र 4 ट्रिक पाहायला मिळेल का, तर मात्र नाही. आता मात्र सुनील पाटील यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू फेविकॉल सारखा चिकटलाय. चांगलं यष्टीरक्षण. बिपिन गायकर मात्र खुश आहेत आपल्या संघाच्या कामगिरीवरती, पण अजूनही दिल्ली दूर आहे. यावेळेस मात्र हुक करण्याचा प्रयत्न, पण चेंडू निघून गेलाय यष्ट्यांच्या बाजूने. त्या कारणास्तव पंचांनी उद्घोषणा केली आहे की चेंडू मात्र वाईड आहे. अवांतर धावेची मदत, धावफलक जाऊन पोहोचलाय, धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 12 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 12 रन्स ऑन द बोर्ड. शॉर्ट रन अप, सुरेख गोलंदाजी, भन्नाट वेग, परफ्यूम डिलिव्हरी. चेंडू मात्र फलंदाजाच्या नाकाला सुगंध देऊन गेलाय. निर्धाव चेंडूची हाताळणी. रुपेश जाधव यांच्या वतीने स्पेशल सूचना आलेली आहे. एमडी स्पोर्ट मोहिली संघाचे कर्णधार रुपेश जाधव यांच्या वतीने ते आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवू. नितेश शेलार, आपण कुठे असाल तर कृपया अनिकेत शेलार यांच्याशी संपर्क साधायचा आहे. जर देपोली संघ क्वालिफाय झाला तर एमडी स्पोर्ट मोहिली संघाचे कर्णधार रुपेश जाधव यांच्या वतीने मधु मंजुळा ढाबा येथे संध्याकाळची मेजवानी असेल. चला घाई करा, पुढचा गोलंदाज त्वरित यायचा आहे. धावसंख्या आहे फलकावरती एकूण एकंदर 12 धावा आणि एक मात्र विचार केला तर एक अवांतर चेंडूची हाताळणी केली, त्याच्यामुळे ही 1 धाव अंकित केली. अन्यथा दुसरी विकेट मेडन ओव्हर या स्पर्धेतली पाहायला मिळाली असती. मागील वर्षी हीच स्पर्धा जर आपण पाहिली तर लामचच्या क्रीडांगणावरती, शिवछत्रपती स्पोर्ट्स लामचच्या क्रीडांगणावरती या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळालं होतं. यावर्षी मात्र या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय आई गावदेवी क्रीडानगरी दादोपाडाच्या या क्रीडांगणावरती आपण पाहतोय. दर्जेदार सुसज्ज असं क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतंय. दिल्ली एक्सप्रेसवेच्या नजीक असलेलं हे मैदान सध्या बडोदा हायवे म्हणून आपण जरूर त्याची उद्घोषणा करतोय, पण मुख्य नाव आहे दिल्ली एक्सप्रेसवे. यावेळेस मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवरती झेपावेल, 1 धाव जरूर अंकित केली जाईल. 1 धावेची मदत. धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती एकूण एकंदर 13 धावा. 13 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज आपण पाहतोय अमोल, 3 चेंडू निर्धाव खेळलेले आहेत. रोहन 3 धावांवरती खेळतोय. आखो टप्प्याचा मारा, बॅट आणि बॉलचं योग्य समीकरण नाहीये. निघून चाललाय चेंडू 1 धावे करता काऊ कॉर्नर क्षेत्रातून ट्रॅव्हल होताना आपण पाहतोय. 1 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय. एकूण एकंदर 14 धावा. अपेक्षित धावसंख्या नाहीये, फाईट बॅक सुद्धा अपेक्षित पाहायला मिळत नाहीये आई दुधेश्वरी कोल्याचा पडा संघाच्या माध्यमातून. कारण की या संघाची नामी विशेषता राहिले की कसेही चेंडू येऊत एक चांगली फटकेबाजी करण्याची क्षमता या संघाकडे आहे. पण या सामन्यामध्ये मात्र सपशेल अपयश पाहायला मिळते आतापर्यंत तरी. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती एकूण एकंदर धावा आपण पाहतोय त्या 15 धावा. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 1 पेक्षा अधिक मात्र धावा जोडल्या गेलेल्या नाहीयेत. यावेळेस मात्र काय घडलंय, यष्टीरक्षकाकडनं चूक. चेंडू ट्रॅव्हल झालाय लॉंग लेग क्षेत्रामध्ये, चेंडूची फेक येईल, धावा मिळत आहेत त्या 2. धावांकरता संघर्ष सुरू आहे आणि तो संघर्ष संपणं हे मात्र थांबण्याचं काही नाव नाही. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे फलकावरती आपण पाहतोय एकूण एकंदर 17 धावा. 17 रन्स ऑन द बोर्ड. 17 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू यावेळेस मात्र सुरेख गोलंदाजी. आता मात्र सचिन पाटील यांच्या हातामध्ये
सुनील पाटील यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय आणि तेवढेच खुश सुद्धा दिसत आहेत. चांगली कामगिरी आहे, संघाच्या कामगिरीवरती सुद्धा खुश आहेत. पुढचा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची हाताळणी. गुड पीस ऑफ बॉलिंग. एकूण एकंदर धावा आपण पाहतोय फलकावरती 17 धावा. 3 षटकाच्या अखेर नंतर चांगली गोलंदाजी इथून मात्र पाहायला मिळते. जयेश षटक क्रमांक 4 हाताळण्याची जबाबदारी. आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या एकूण एकंदर जर आपण विचार केला तर स्थिरावलेली आहे 17 या धावसंख्येवरती. यावेळेस मात्र काय घडलंय, समोरच्या बाजूने खऱ्या अर्थानं झेल होणं गरजेचं होतं पण मात्र नाही. एकंदर 23 या अंकावरती षटकाराने इथून मात्र कुठेतरी डावाला सावरलंय. आई दुधेश्वरी स्पोर्ट कोल्ह्याचा पडा या संघाला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची हाताळणी. कमबॅक केलंय, दर्जेदार कमबॅक गोलंदाज जयेशच्या माध्यमातून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा तयार. जयेश शॉर्ट रनअपने गोलंदाजी जरूर आहे. फटका चांगला आहे डाऊन द ग्राउंड. सचिन गायकर याच्या माध्यमातून चेंडूची फेकी येईल. तत्पूर्वी धावा जोडल्या गेल्या त्या दोन धावांच्या मदतीने धावफलक आपण पाहतोय फलकावरती. एकूण एकंदर 25 धावा, 25 रन्स ऑन द बोर्ड आणि धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. तत्पूर्वी पुन्हा एकदा उद्घोषणा होईल. रुपेश जाधव एमडी स्पोर्ट मोहिली संघाचे कॅप्टन यांच्या वतीने संध्याकाळची मेजवानी. जर नो बॉलचा इशारा आहे पंचांच्या माध्यमातून. जर देपोली संघ क्वालिफाय झाला तर मधु मंजुळा ढाबा येथे मेजवानी असेल. एकूण एकंदर 2 धावा. हो, संघाने ठरवलं तर का ती गोष्ट शक्य होणार नाही, होईल, शक्य आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 27 या अंकावरती. 27 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक सुद्धा आहे. झेल सुटतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. काय घडलंय तर एकूण एकंदर धावा मिळत आहेत त्या जोडल्या जातील आपण पाहतोय. मच तर या चेंडूवरती 1 धाव जोडले गेले का पंच? यस, 1 धाव आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे फलकावरती. एकूण एकंदर 27 या अंकावरती आपण पाहतोय.
देपोली संघ जर क्वालिफाय झाला तर मनीष पाटील, अनिल जाधव सरपंच या दोन्ही व्यक्तिमत्वांच्या वतीने येथे संध्याकाळची मेजवानी क्या बात आहे. म्हणजे देपोली संघावरती एक परिपूर्ण पद्धतीने एक चांगली मेजवानी पाहायला मिळते, पण विजय मिळवणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. दोन्ही संघांची ड्रेसिंग जी आहे ती सेम आहे, पण जो संघ रांगेत येतोय तो आहे आई दुधेश्वरी कोल्याचा पाडा संघ. आणि त्या संघाला धावसंख्या रोखण्याचं आव्हान जे आहे ते 29 धावांचं 29 रन्स रोखायचे आहेत आणि जिंकण्याकरता देपोली संघाला 29 धावा करायच्या आहेत. तर काय घडामोडी घडतील हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होतील. त्या व्यक्तिमत्वाबद्दल मी नेहमीच म्हणत असतो की त्यांच्या आणि आमच्या मैत्रीमधलं जे अंतर आहे त्याला वयाचं बंधन नाही, असं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. रवी मांजरेकर सर. तर पुन्हा एकदा अलाउन्स येतोय, जर देपोली संघ क्वालिफाय झाला तर मनीष पाटील आणि अनिल जाधव यांच्याकडून खास करून बिपिन आणि पूर्ण टीमला एमडी अली धाबा या धाब्यावर मेजवानी असेल. आणि बिपिन यांनी जर लगातार 3 चेंडूवर 3 षटकार मारले तर 1111 रुपये. रुपेश जाधव कर्णधार मोहिली एमडी स्पोर्ट. ओके, तीन षटकार कोणी लावले तर फलंदाज सागर गायकर आणि रुपेश गायकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. खूप प्रेम आहे या देपोली संघावर सर्वांचंच. पाहूया, परंतु हा खेळ आहे क्रिकेटचा. 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू 29 धावा, परंतु संध्याकाळचं क्षेत्र आहे. कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपण बघितलं होतं चेंडूची पिचिंग तेवढी होत नाही. सन्मान्य किरण भोईर दादोपाडा यांचं इथे आगमन झालेलं मी विनंती करतोय. अनिकेत सेलार शो, खास अनिकेत यांचं तुम्हाला आमंत्रण आहे. आपण आपली जागा ही दादा व्यासपीठावर आहे, तिथे नाही. आपण व्यासपीठाची आमची शोभा वाढवायची आणि भेटूनच जायचंय. श्री किरण भोईर असं नाव आता माझ्याकडे आलेलं. किरण, आपण या. रोहन पाटील सुद्धा आपली वाट पाहतात. या. देपोली संघ जर क्वालिफाय झाला तर मनीष पाटील यांची मुलगी परी यांच्याकडून मधु मंजूला धाब्यावर मेजवानी. क्या बात आहे. हा वेळ चेंडू पटका बसलाय की काय? क्षेत्ररक्षक येतो पहिल्या चेंडूवर मोठा आदरा बाद होतो. फलंदाज पहिल्या चेंडूवर कोण? अक्षय. बॅक टू डगआउट. धाब्यावर सुद्धा मेजवानी. आज नुसती मेजवानी कुठली खाल? एक एक टीम बनवून न्यायला लागेल. नुसती मेजवानी कुठे खातील? आतापर्यंत 3 मेजवानी आलेले आहेत. आजच्या दिवसात द्यायचे की कधी द्यायचे ते सुद्धा ठरवा. आता आजची आदत, तुमची आजची आदत. एकेकांचा वेळ घ्यायला लागेल. आता पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त होते. रंगणार आहे सामना, शंकाच नाही. उडवला चेंडू
तिथे क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या मस्तकाला दस्तक देणार आला आहे दर्जेदार चौकार 4. आरडी धाब्यावर मेजवानी तनिष्का पाटील यांच्याकडून मिळणार आहे. ही सुवर्ण संधी खेळून काढण्याचा प्रयत्न केला. चेंडू अंगावर ब्रश होतोय. डॉट बॉल. धावसंख्या 1-4. खूप आता कॉल्स यायला लागलेत. सामना सुद्धा रंगतदार आहे. मित्रांनो जरा मेहरबानी करा. तुमच्या ज्या काय सोयी आहेत ते आम्ही नक्कीच पोचवू सर्व देपोलेकरांच्या पर्यंत. हवे चेंडू फटका फसलाय की काय परंतु नाही झेल सुटलाय. एक जीवनदान दिलेले. धावा किती मिळतील तर एकच. धावसंख्या झालेले 1-5. 29 धावांचं माफक आव्हान सुद्धा आता संध्याकाळच्या सत्रामध्ये म्हणता येणार नाही. कारण मगाची 31 धावा खूप कठीण झाल्या होत्या अन्वी इंटरप्राइजेस कांटे संघाला. शेवटच्या चेंडू पर्यंत तो सामना रंगला होता. 2 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता. अशा पद्धतीने तो आलेला सामना. पाहूया हा सामना कशा पद्धतीने होतो. घाई करा मित्रांनो अजून आपल्याला एक सामना खेळायचा आहे. हवेत चेंडू आहे परंतु क्षेत्ररक्षक पासून दूर आहे. 1 धाव मिळते. धावसंख्या 1 ने वाढलेली. धावसंख्या झालेली 6. 6 धावा झालेत. 1-6. 24 चेंडू मध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. 29 होतील का नाही होणार. परंतु तेवढे नामवंत गोलंदाज आहेत. क्षेत्ररक्षक पुढे धावतोय. पुढे क्षेत्ररक्षक सज्ज आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. 1च धाव. एका धावाने धावसंख्या झाली 7. गायकड यांच्याकडून पारितोषिक आलेले. लगातार 3 चेंडू मध्ये 3 षटकार देपोली संघाच्या फलंदाजाने लगावले तर तब्बल 2000 रुपयाचे पारितोषिक आहे. एक लहानसा मुलगा नुसता धावत आला आमच्याकडे. त्याला धाप लागले कारण हे बक्षीस लावायचं आहे आणि ते पटकायचे. कोण पटकावेल पाहूया. रुपेश जाधव यांच्याकडून बक्षिसाची वाढच होते. देपोली संघ क्वालिफाय झाला तर 10,000. मित्रांनो मधु मंजुला हॉटेलचे ओनर संदीप गायकवाड यांच्याकडून देपोली संघाला मेजवानी आजच्या दिवशी क्वालिफाय झाला तर पहा. ते एक वार घ्यायला लागतील मेजवानीसाठी. आता देपोली संघाने ठरवायचंय कुठल्या दिवशी कोणाची मेजवानी घ्यायची ते. रुपेश जाधवने आजच जाहीर केले. आणि 10,000 रुपये सुद्धा का रोकडा. गुगल पे वगैरे काय नाही. चला डॉट बॉलचा रेड बॉलचा इशारा आलेले. मृत चेंडू घोषित केलेले. वेगात टाकण्याच्या नादामध्ये दिशामध्ये भरकटतोय गोलंदाज. वाईटच्या रूपाने मिळते धाव 1. पहिला चेंडू वाईट हाताला गोलंदाज आहे रोहन. धावा झाले ते 1-8.
चांगला चेंडू खेळून काढलेले, एक धाव मिळणार आहे. एका धावाने धावसंख्या झालेले 1-9. देपोली संघावरच प्रेम आहे एकदम वर आलेले. आता जे 10,000 पारितोषिक होते ना ते 20,000 झालेले. MD स्पोर्टचे कर्णधार का? हा, रुपेश जाधव. +4 एकूण आलाय पंजाब 5 धावा. चला जाऊया मैदानामध्ये. असे चेंडू तुम्हाला घातक ठरू शकतात. बॅटची काढा घेऊन चेंडू तडम्यांच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त एकच धाव. एका धावाने धावसंख्या वाढलेले, धावसंख्या झाले 15. अरे बाबा, आता मी तर म्हणेन पहिला पैसा जमा करा आणि नंतरच अलाउन्स होईल. आता कॅश जमा करा, कारण लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतो. खेळून काढले चेंडू, क्षेत्ररक्षक आहे तिथे, त्याची बिंबेरी उडालेली. एक धाव पूर्ण केले, दुसरी धाव मिळेल का? दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे आणि चेंडू अडवण्यात यश आले. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु 2च धावावर समाधान मानावं लागतंय. 2 धावाने धावसंख्या किती? धावसंख्या वाढलेली, धावसंख्या झालेली 17. MD स्पोर्ट मोहिली यांच्याकडून कर्णधार रुपेश जाधव यांच्याकडून किती? 30,000. आता होईल क्वालिफाय झाली तर. चांगला चेंडू आहे, एक धाव मिळते. दुसरीचा प्रयत्न होईल का? दोन्ही गाड्या एका रोलवर, ऍक्सिडेंट होईल का? हो, का नाही होणार? कारण दोन्ही गाड्या एका रूलवर आल्यानंतर ऍक्सिडेंट होणार आणि ते झालेले गाडी बाद होतोय. घाई करा मित्रांनो, अजून एक सामना खेळायचा आहे. अंधाराचं सावट पसरू लागले. नवीन बॅटर आहे तो परेश. धावसंख्या झालेल्या किती? माझ्या गुणलेखक सांगताय धावा झाले त्या 18. 29 धावांची आवश्यकता आहे. हो, चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक तिथे पाठलाग करतो. चेंडूचा चेंडू अडवण्यात यश आलेले. एकदा पूर्ण केले, दुसरीचा प्रयत्न आहे. 2 धाव पूर्ण झाले आहेत. तिसरीचा प्रयत्न होईल का? नाही. 2 धावाने धावसंख्या झालेले 20. आजच्या दिवसामध्ये रंगतदार सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांचे मनोरंजन आणि मनोरंजन होताना आपण पाहतोय. बडोदा हवे पूर्णपणे पॅक झालेला दिसतोय. जो प्रेक्षक येतो तो थोडा तरी थांबतो आणि मगच जातोय, कारण ही संधी पुन्हा मिळणार नाही पाहण्याची. थोडासा रनअप मध्ये चुकतोय. वृत्त चेंडू घोषित केला जातोय पंचांच्या मार्फत. धावसंख्या झालेले 20. 29 धावांची आवश्यकता. या चेंडू षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. उडवला चेंडू, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे सज्ज आणि सुंदर झाला फलंदाज फेल. धाव संख्या झालेले 20.
आता 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये दादा धावांची आवश्यकता आहे किती तर 9 का 9 तर इथे शुभेच्छा येतात डीजे राज हिवाली डीजे राज यांच्याकडून शुभेच्छा येतात प्रदीप भगत यांच्याकडून शुभेच्छा येतात धनेश डीजे यांच्यासाठी शुभेच्छा येतात सुंदर आयोजन अनिकेत सेलार यांच्यासाठी शुभेच्छा येतात 2 ओव्हर षटकार धन्यवाद चुकीची दुरुस्ती तर आयोजनाला शुभेच्छा येतात प्रदीपजी भगत हिवाले यांच्याकडून शुभेच्छा येतात खूप खूप धन्यवाद SSS वर लाईव्ह टेलिकास्ट पाहता आपले मनापासून अभिनंदन 2 षटक आहेत मित्रांनो म्हणजे 1 धाव पूर्ण झालेले एका धावाने धावसंख्या झालेला किती धावसंख्या झालेले 21 8 धावांची आवश्यकता आहे चेंडू आहेत 11 चांगला फटका आहे चांगला फटका आहे क्षेत्ररक्षक आहे चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि 2 धावा पूर्ण 2 धावाने धावसंख्या वाढले धावसंख्या झाले 23 4 षटकाचा सामना आहे मग असे चुकून असं वाटलं की 3 षटकाचा आहे की काय त्याच्यामुळे आता चेंडू शिल्लक आहे 10 आणि 10 चेंडू मध्ये धावा किती आहेत 6 10 चेंडू 6 धावा चला घाई करा मित्रांनो अजून एक सामना खेळायचा आहे तो किती षटकाचा सामना होईल हे आयोजक ठरवतील 1 धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न करणार चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजामध्ये 2 धावा पूर्ण धाव संख्या झालेले 24 ना 25 4 धावांची आवश्यकता आहे 4 चांगला चेंडू आता मात्र चांगला चेंडू वेगात टाकलेला चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे देपोली संघाला देपोली आणि देपिवली अशी 2 गाव आहेत हवेत चेंडू हे क्षेत्ररक्षक आहे विजयाचा फटका आलेला आहे बिपिन यांच्या बॅट मधून टीम खांडपे आणि टीम देपोली तर या 2 संघामध्ये नाणेफेक होते आमचे शांतारामजी सुतार आणि